श्री स्वामी समर्थ म्हणा भाऊ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. चहा घेतला नाही का? चहा घ्यायची आता. घ्यायची चहा आता. चहा घे बाई, तू काय बसली तिथे उठ. हा बसला शिक्षक. पहिले चहा घे बरं बाई. डावून थोडं शिक्षक कुठं द्या. लय थंडी वाजून राहिली. आणि इकडे बाज भाऊ बा काय करते तुम्हाला दाखवते. तर आज आहे भोगी. भोगीला बनवता तिळाच्या बाजरीच्या भाकरी. तरी तिकडे ना काकू अशा बनवून देऊ राहिल्या आणि आमचे भाऊ ना तिकडे चुलीवर भाजू राहिले. म्हणजे थोडीफार मदत करू लागू राहिले. आणि आमचे बाबा आहे ना तर चहा घ्यायसाठी बोलून राहिले. म्हणलं थंडी वाजलेली आहे म्हणून थोडं ना शेकून घेते म्हणलं. इकडे पाणी पण तपलेलं आहे. तर बघा माझ्या काकाने ना कर भाजून घेतलेली आहे आणि आता ते ना दुसरी भाकर आणायला चाललेले आहे. तसं आता दाखवते शिव काय करते. तर आणि शिव बघा दिवस निघत नाही तर लगेच बाहेर फिरायला. तिला लगेच बाहेर फिरायला लागतं. पिल्लूकडे बघ कोणाजवळ गेल तू. तर आमच्या भाऊनी परत एक भाकर आणली. आता त्याला ती भाजायची आहे तर परत पिल्लू सगळं तर गप्पा मारून घेऊ. हो ना बेटा. चल चलती. अरे बापरे आली तू. चल चरा पिल्लू आणलं की बायकडे आली. हा मम्मा दिसते लगेच तू. आज काय नाही आपल्या इथं. आज आमच्या इथं ना पालखी येणार आहे. हो ना बेटा. पिल्लून बघितलेलं नाहीये. आता पिल्लूची पण पहिली वेळेस आहे. मग अंगावर असत का काय म्हणता आजीला लय थंडी असते. मग आईला ना दिसत नाही. पिल्लू आई आजीला बोल. अरे 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 की म्हणते घेऊन फिर घेऊन फिर घेऊन फिर घेऊन फिर घेऊन फिर. या 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 आई उद्या तर एखादच आहे. उद्या वाणला काय काय चालतं. उद्या वाणाला आता साखर शेंगदाणे उपवासच सगळं. ऊस चालतो का म्हणजे गाजर चालतं का. ऊस गाजर आता वाणाला द्यायलाच लागेल ना. पण गाजर चालत नाही ना पसाला. उद्या एखादं खाली ना वाण करावं लागेल. वाण द्यायला लागेल. फराळ ठेवून लागेल. दोन आजी आल्या याच्यात. दोन्ही आजी आल्या होत्या याच्यात. दोन्ही आजी आल्या होत्या. संध्याकाळी हिंडा म्हणती. हिंडा म्हणती. तिथं गेल्यावर कसं होईल बाई. तिथं गेला आम्ही दोघीच जणी राहतो. असं आहे का. अरे राव राव मग रावगड का म्हणा रे मग. म्हणते म्हणते. संक्रांतीच्या एक दिवस अगोदर ना भोगी असते. भोगी तर ना मिक्स भाजी बनवतात. मिक्स म्हणजे कशाची तर चला तुम्हाला सांगते मी. वांगे, वालाच्या शेंगा, गाजर, पेरू, बोरं, परत बिबे, वाटाणे, थोडासा ऊस आणि थोडे भिजलेले शेंगदाणे. तर चला आपण ना याची भाजी बनवून घेऊ. तर याच्या सगळ्यात पहिले ना तिखट वगैरे काढून घेते मी. तर भाजीसाठी तिखट काढलेलं आहे मी. तर तुम्ही बघू शकता बोजवार फूल, शेंगदाणे, कांदा, थोडंसं खोबरं आणि कोथिंबीर. चला तर आपण नंतर पहिले भाजून घेऊ. तर पहिले ना मी कांदा टाकते. कांदा आहे ना छान लालसर परतून घ्यायचा. बघू शकता कांदा पण आहे लालसर भाजला गेलेला आहे. तर त्याच्यामध्ये मी ना खोबऱ्याचे काप केलेले आहे ना ते टाकते. कारण की कांद्यासोबत आहे ना खोबरं छान असं भाजून घेते पहिले. तर तुम्ही बघू शकता कांदा आणि खोबरं छान असं भाजलेलं आहे. तर पहिले ते काढून घेते. त्यानंतर आहे ना बोजवार फूल टाकते. बोजवार फूल छान असं भाजून घ्यायचं. ते पण काढून घ्यायचं. त्यानंतर थोडेसे बाजूला आहे ना शेंगदाणे टाकायचे. शेंगदाणे पण थोडीशी भाजून घ्यायचे. खालीवर करून घ्यायचं त्याला. ते पण खाली काढून घ्यायचे. त्याच्यात थोडेसे तीळ टाकायचे. तीळ पण आहे ना छान असे भाजून घ्यायचे. ते जास्त तडतड उडत होते म्हणून लवकर काढून घेतले मी. पण त्याला ना थोडासा लाल कलर येऊ द्यायचा नॉर्मल आणि काढून घ्यायचे. तीळ टाकले ना छान लागते भाजी. नंतर आहे ना मी 1-2 मिरची घातल्या. त्याही छान अशा भाजून घेतल्या होत्या मी. थोडंसं तेल टाकून मिक्स भाजीला तीळ घातल्यानंतर ही भाजी ना अजून छान लागते. तर आता आपण आहे ना सगळं मिक्सरमध्ये दळून घेऊ. तिखट आहे ना छान असं मिक्सरमधून दळून घेतलं. त्यानंतर आहे ना गॅसवर आहे ना पातेलं ठेवलं. पातेल्यात आहे ना तेल टाकलं. तेल आहे ना गरम झालेलं होतं. त्याच्यात आहे ना मोहरी आणि लसूण टाकला. तर तो आहे ना छान असं परतू दिलं त्याला. मोहरी छान तडतडली होती. लगेच त्याच्यामध्ये आपण जे कापलेले
मिक्स भाज्या होत्या ना त्या टाकून दिल्या. तर छान अशा त्यांना मिक्स करून घ्यायच्या. त्याला छान असं तेलामध्ये परतू द्यायचं 1-2 मिनटं आणि त्याच्यात आहे ना चवीनुसार मीठ घालून घ्यायचं. मीठ घातलं की थोडं सगळ्या भाज्या मिक्स करून घ्यायच्या, कारण सगळ्या भाज्याला मीठ लागून जातं. याला आहे ना थोडंसं परतू देऊ आपण आता. आणि तुम्ही इकडे बघू शकता खूप छान असं परतलेलं आहे आपल्या भाज्या. चला तर आपण त्याच्यात आहे ना तिखट वगैरे टाकून घेऊ. तर मी इथं काय काढलं होतं परवीन एव्हरेस्ट थोडा गरम मसाला काढलेला होता तो आहे ना आता, आणि थोडी हळद. तर ना आपण सगळं भाज्यात टाकून मिक्स करून घेऊ. याला थोडंसं परतू देऊ. सगळ्याला मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यात आहे ना आपण दळलेला आता घरचा मसाला टाकून द्यायचा. आणि ते तुम्ही बघू शकता किती छान असं तेल सुटलेलं आहे आपल्या भाजीला. चला तर आपण त्याच्यात आता पाणी घालून घेऊ. आणि तुम्ही इकडे बघू शकता खूप छान अशी भाजी झालेली आपली. त्याच्यात ना आपण आता कोथिंबीर टाकू थोडीशी कापलेली. तुम्ही पण अशी रेसिपी ट्राय करून बघा आणि खाऊन बघा. तर तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. इकडे आपली भाजी पण झालेली. वा किती भारी भाजी झालेली, एकदमच भारी. वास तर एवढा भारी येतो ना खूपच. आणि भाजी होती तोपर्यंत मी आणि माझ्या बहिणीने ना भाकरी टाकून घेतल्या. आणि आज आहे ना तीळ लावून भाकरी बनवतात. तर आम्ही कशा भाकरी बनवल्या कमेंट करून नक्की सांगा. तर या मग जेवायला. त्यानंतर मी शिव आहे ना तर आम्ही आंघोळ वगैरे करून आहे ना आता आवरायला चाललो होतो, कारण की आता येणार त्या पालख्या. हा रथ तुम्ही बघू शकता आहे सदानंद महाराजाची पालखी. याच्यात इथं सदानंद महाराजाची मूर्ती नेली जाते. वरती बघा तुम्ही किती छान केलेलं आहे. आता एक मंडप वगैरे लावलेला आहे. आणि माझ्या माहेरातील आहे ना सदानंद महाराजाचं मंदिर आहे. इथंच त्या पालख्या येणार आहे आता सदानंद महाराजाच्या. आणि आज त्यांच्यासाठी बघा काय बेत केलेलं आहे तर. आणि इकडे आहे ना छान अशा कण्या शिजणं आली आहे, तुम्ही बघू शकता. इकडे ना त्यांनी एक पातेलं आधीच शिजून घेतलेलं होतं आणि एकाला ना आता आधण ठेवलेलं होतं चुलीवरती. मी पिल्लू ना रेडी होते तोपर्यंत इकडे बघा माझ्या मम्मीनी आणि काकूनी ना छान अशी रांगोळी काढलेली आहे. कारण की त्यांच्या स्वागतासाठी ना खूप छान अशी रांगोळी काढलेली. बरं तुम्हाला दाखवते मी. रांगोळी तर ना खूपच छान काढलेली ती. मला तर खूपच आवडली रांगोळ. ना मी आवरून वगैरे आलो होतो तिकडे बघा. इकडे नाही सगळे ना पालखीला घ्यायला जाणार होते आता, त्याच्यासाठीच बसलेले ते सगळे. आणि इकडे बघा आता आपली इथलचे ना घ्यायला गेले होते पालख्याला. आणि ते बघा किती स्वागत करून आलेले त्यांचं डपडं वगैरे सगळं. आणि त्यांचा आहे ना तो त्यांच्या पालखीमधलाच घोडा राहतो बरं त्यांच्यासोबत. पालखीनं मंदिरामध्ये ठेवली आणि तिथे सगळ्या बायका ना पूजा वगैरे करत होत्या. पूजा केल्याच्या नंतर लगेच आरती वगैरे चालू झाली. मग सगळ्याजणांना आरती वगैरे करत होत्या. आम्ही पण आरती करत होतो. आणि इकडे शिव बघा, शिवचं ना काय चालू होतं काय नाही. तिथं एवढी हे झाली होती ना, म्हणजे एवढी पब्लिक बघून तिथं शॉकच झाली होती. एवढे सगळे कशासाठी जमले असेल, कारण की छोटीशी तिला तरी काय माहीत ना. सगळीकडे तिकडे बघत होती नुसती. आणि त्यानं माझी मामी जवळ होती बरं. आणि ना पालख्याचा सोहळा बघायला ना खूप भारी असतं बरं, कारण की इथलचे ना सगळे गावातले पब्लिक वगैरे सगळे येते. आणि या 2 पालख्या आहेत, एक टाकरवान आणि गव्हाण. आता ही पण पहिली एक आली ती टाकरवानची आणि गव्हाणची अजून बाकी आहे. त्यानंतर सगळ्यांनी आरती वगैरे म्हणली. मी ना तर लग्नाची पहिले आम्ही खूप एन्जॉय करायचो हे पालखीचा सोहळा. पण माझं लग्न झाल्याच्या नंतर आहे ना
तर माझं काही येणंच होत नव्हतं. पण 5 वर्षातून पहिली वेळेस आहे ना मी इथं आलेली आहे, कारण की संक्रांत आणि ह्या पालख्यानं सोबत येत होत्या. त्याच्यामुळे आहे ना मग यावेळेस ना आईला म्हणलं तर जाऊ द्या, तर मग आईने मला पाठवून दिलं आणि ना 5 वर्षातून पहिली वेळेस इथं आलेली आहे. तर बघा मी तर खूप एन्जॉय केलं आणि खूप भारी वाटतं बरं, मन एकदम प्रसन्न होतं. आणि आता आहे ना इकडं भजन वगैरे चालू होते. भजन वगैरे झाल्यास नंतर आहे ना सगळ्यांनी कन्याचा प्रसाद घेतला आणि कन्याचा प्रसाद वगैरे घेतल्यानंतर मग आपण आपली दिंडी चालली जाते आणि लगेच त्याच्या पाठीमागे ना दुसरी दिंडी येते, ती पण मी तुम्हाला दाखवते. आणि इकडे देवाचं काय चाललं गडबड काय, आणि इकडे दोघी जणींचं काय चालू होतं. तर ही माझी चुलती आहे ना, शिवची आजी आहे. तर शिवची आजी ना तिला फुल देत होती बरं. ती ना एवढी हसत होती ना त्यांना बघून खूपच, आणि सगळे ना एक एक ना तिला घेत होते बरं. तर या दिंडीने प्रसाद वगैरे घेतला होता आणि ना चालले होते आणि एन्जॉय म्हणतात, म्हणजे एन्जॉय नाही करत माणूस, पण हे ना एक देवाचं खूप भारी, मनाला खूप भारी वाटतं बरं. हा क्षण भारीच असतो. आणि इकडे तेवढंच दुसऱ्या पालखीचं पण आगमन झालेलं होतं. भजन मंडळीनं त्यांना घ्यायला गेलेली होती, ती पण आलेली बघा. ही आपली समोरची ना ती आपली भजन मंडळी आहे. आणि लगेच पाठीमागे ना पालखी वगैरे, चला तुम्हाला दाखवते मी. आणि जी पालखी ना तर ही ना टाकरवांची होती, तुम्ही बघू शकता. या पालख्या कधीच सोबत येत नाही, आगमागच येत्या. पहिले ती येते, नंतर ही येते, आणि यांची ना जागा वेगवेगळ्या बरं. हे ना यांची जागा ह्या कोपऱ्यात आहे, तर त्या पालखीची जागा ना इकडच्या कोपऱ्यात आहे. त्यानंतर ना आरती वगैरे चालू झाली, मग आम्ही सगळ्यांनी ना आरती वगैरे करून घेतली. त्यानंतर पालखीला वाटी लावलं आणि नंतर मग सगळ्यांनी ना कन्याचा प्रसाद वगैरे घेतला. तर असा होता आमचा दिवस. कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. लाईक शेअर कमेंट करा.